घंटा बनवण्यासाठी धातूंचा वापर का केला जातो? तुमच्या घरात असणाऱ्या तारा लाकूड किंवा प्लास्टिकच्या बनलेल्या असतात का? नाही. बरोबर. त्या धातूंपासून बनवलेल्या असतात. धातूंचे काही विशेष भौतिक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्यांचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. अगदी चमकदार दागिन्यांपासून ते मजबूत कारच्या सांगाड्यांपर्यंत आणि आपली घरे उजळणाऱ्या तारांपर्यंत. चला तर मग पाहूया धातूंचे वेगळेपण काय आहे. धातू चमकदार असतात, ज्याला आपण तेज किंवा धातूंची चकाकी म्हणतो. जेव्हा त्यांना घासले जाते तेव्हा त्यांच्यावरून प्रकाशाचे सुंदर परावर्तन होते. म्हणूनच सोने आणि चांदीचा उपयोग दागिने आणि सजावटीसाठी केला जातो. सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे सर्व धातू आहेत, ज्यांना धातूची चकाकी असते. पण याला अपवाद देखील आहेत. सोडियम आणि पोटॅशियमसारखे काही धातू आपली चकाकी लवकर गमावतात, कारण त्यांची हवेशी अभिक्रिया होते आणि त्यांचा पृष्ठभाग निस्तेज होतो. त्यामुळे सहसा त्यांच्याकडे चमकदार तेजस्वी धातू म्हणून पाहिले जात नाही. धातूंवर आघात केला असता ते नादमय आवाज निर्माण करतात. याला नादमयता असे म्हणतात. म्हणूनच घंटा, झांजा आणि वाद्य ही कांस्य आणि तांबे यांसारख्या धातूंपासून बनवलेली असतात. येथेही अपवाद आहेत. शिसे आणि पारा हे धातू आहेत, पण ते नादमय नसतात. ते नादमय आवाज निर्माण करत नाहीत. धातूंना ठोकून त्यांचे पातळ पत्रे बनवता येतात आणि ते तुटतही नाहीत. या गुणधर्माला धातूची वर्धनीयता म्हणतात. सोने आणि चांदीवर हातोडीने ठोकून अत्यंत पातळ वरख बनवता येतो. इतका पातळ की हजारो वरख मिळून फक्त काही मिलीमीटर जाडी तयार होते. म्हणूनच सोन्याच्या वरखाचा वापर दागिन्यांच्या डिझाईनमध्ये आणि सजावटीमध्ये केला जातो. यातही अपवाद आहेत. जस्त आणि आर्सेनिकसारखे धातू वर्धनीय नसतात. त्यांना ठोकले असता ते तुटतात. धातूंना ओढून त्यांची पातळ तार देखील बनवता येते. या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात. तांबे आणि ॲल्युमिनियम अत्यंत तन्य असतात. म्हणूनच त्यांचा उपयोग विजेच्या तारा बनवण्यासाठी केला जातो. यालाही अपवाद आहेत. पारा हा द्रव अवस्थेत असल्याने त्याची तार अजिबात बनवता येत नाही. धातूंचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे विद्युत वहन. धातू विजेचे सुवाहक असतात, म्हणजेच ते स्वतःमधून वीज सहजपणे वाहू देतात. म्हणूनच तांबे आणि ॲल्युमिनियमचा वापर विजेच्या वायरिंगमध्ये केला जातो. धातू उष्णतेचे देखील सुवाहक असतात. ते एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वेगाने उष्णतेचे वहन करतात. म्हणूनच स्वयंपाकाची भांडी ॲल्युमिनियम, तांबे आणि स्टील यांसारख्या धातूंपासून बनवली जातात. यालाही आपल्याकडे अपवाद आहेत. पारा आणि शिसे हे उष्णतेचे वहन कमी कार्यक्षमतेने करतात. तर हे धातूंचे भौतिक गुणधर्म आहेत. म्हणजेच धातू तेजस्वी, नादमय, वर्धनीय, तन्य आणि उष्णता व विजेचे सुवाहक असतात. हेच गुणधर्म धातूंना दागिने, स्वयंपाकाची भांडी, विजेच्या तारा, वाहने आणि वाद्यांमध्ये उपयुक्त बनवतात. आता तुमच्या आजूबाजूला पहा. तुम्हाला धातूच्या किती वस्तू दिसत आहेत? कोणत्या गुणधर्मांमुळे त्या उपयुक्त ठरतात? किंवा ती विशिष्ट धातूची वस्तू तुमच्यासमोर का आहे, याचा तुम्ही अंदाज लावू शकता का? तुम्ही त्याच्या कोणत्या गुणधर्माचा वापर करत आहात? कमेंटमध्ये नक्की कळवा.